शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुडदळाळी कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझवीन शंभो मजको नतारी नमो पार्वतीपते शिव हर 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 महादेव भारत माता की आपण जमलेले सर्व भारत मातेचे सुपुत्र आपण आज या ठिकाणी कशासाठी जमलो ते प्रत्येकानं आपल्या हृदयाच्या डायरीमध्ये नोंद केली पाहिजे. जास्तीत जास्त आता आपल्याला कपाटे बुवानं माहिती दिली. राजगुरू भगतसिंग जवान तरुण 20-22 वर्षाचे मुलं असताना त्यानं काय काम केलं आणि आपले 20-22 वर्षाचे मुलं काय काम करतात आणि हे मुलांना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही काय काम करतो. तर आपण 20-22 वर्षाचे आहोत, आपण काय काम करतो. आपण 25 वर्षाचे झाले, आपण काय काम करतो. शिकले सवरलेले आहात तुम्ही जमलेली सर्व मंडळी. मी एक आमटेछाप माणूस आहो, एक शेतकऱ्याचं लेकरू आहो, पण लहानपणापासून माझ्याचा एक उद्देश होता. छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकली, रामचरित्र ऐकलं, जीवनामध्ये मोठमोठ्या साधू संतांचे चरित्र ऐकले आणि अशी एक ऊर्जा मायामध्ये पेटायची. मी सुद्धा एक माणूस आहो आणि मी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मी काहीतरी केलं पाहिजे, या समाजासाठी काम केलं पाहिजे. समाज हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानवतेचे महान पुजारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गीता ऐकली, तुकाराम दादा गीताचार्याची संगत घडली. तुमच्या भोकर तालुक्यात आलो, कोणदेव आश्रम खांदली. जास्त लोकांच्या तोंडामध्ये कोणदेव नगर येथे, मी नगरचा महाराज नाही दंड्यातला, मी आहो कोणदेव आश्रम खांदली. काय तर सांगायचा एक उद्देश, आपण हिंदू हिंदू सगळे म्हणून घेता, सगळे हिंदू बांधव संघटनित व्हा म्हणता. गोष्ट खरी आहे, सगळ्याला मान्य आहे. आता विचार करा, आपण हिंदूचं वागणं काय असते, हिंदूचं कर्तव्य काय असते. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक जण नाव घेतात. शिवाजी महाराजांचं किती मुलं आता याच्या जमलेले 25-30 वर्षाचे शिवाजी महाराजांचं चारित्र्याचं पालन करतात. किती मुलं करतात चारित्र्याचं पालन. जे चारित्र्याचं पालन करतो हा हिंदू म्हणून करतो. जे चारित्र्याचं पालन करत नाही, चारित्र्याने वागत नाही, हा हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचा माणूस नाही, हिंदू होऊही शकत नाही. मला खानाटोक म्हणायचं आहे. आताच्या मुलाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आताचे मुलं करतात काय, याला जेवायची आणि झोपायची घाई लई आहे हो. याला एकच आहे, मोबाईल पाहिजे. कोणी कचऱ्यात बसतील, गटारीत बसतील, कांट्या पंट्याला वर सावलीला बसतील आणि मोबाईलच काढीत बसतील आणि नको ते चित्र बघत बसतील त्याच्यात. काय आपण हिंदू कसे, गुटख्याच्या पुड्या खासा, रतावून गुटखे टाकता हिंदू पोरं. अरे व्यसन करण्याचा कोण्या शास्त्राने अधिकार आपल्याला दिला. रतावून तुम्ही बकऱ्या कोंबड्या कापून खाता, अक्कल तुमची भ्रष्ट झाली. मांस मटण खाणाऱ्याची अक्कल गुम होऊन जाते, कुत्र्यासारखी अक्कल होते. हा विचारी होता. हा विचारांना जर आळा घालायचा असेल तर व्यसन मुक्त राहा आणि हिंदू धर्माचं पालन करायचं असेल तर संघटित राहा. संघटनेत जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. म्हणून आताच आपल्याला कपाटे बुवानं सांगितलं, आपल्या संरक्षणासाठी आपल्याला काहीतरी जोड पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला वागायचं असेल तर व्यसने, तुकडोजी महाराज म्हणतात त्याच्या बदनामध्ये व्यसने सारे सोडून द्या ना, पशु पक्ष्यावरी दया कराना, सरळपणाचे वागणे शिकाना. म्हणून जीवनामध्ये सरळ सरळ वागा आणि आपल्याला संघटित राहायचं आहे. कार्यापुरतं नाही तर आजीवन आपल्याला संघटित राहायचं आहे. परीक्षावर जरी आलं तरी आमच्या जवानीच्या भरामध्ये आम्ही ज्यावेळेस निघालो तर आम्ही रस्त्याचं भानं अंगावर घेत होतो. काय आमच्या देखत कोणावर आम्ही अन्याय सहन केला नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी आहे. म्हणून अन्याय सहन करायचा नाही, त्याचं नाव आहे हिंदू. काय कोणी असो, मानवता म्हणजे मानवता
आपण पडलं पाहिजे, आपल्यावर अन्याय पण घडला असं त्याचा प्रतिकार केला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मला या विषयावर आणि काही बोलायचं आहे. आता माझ्या डोक्यात बसल्या बसल्या एक कल्पना आली, जाग्यावर बसून जमणार नाही, एक दिवस इथं बसून भाषण दिल्याने जमणार नाही. माझं नाव चैतन्य महाराज गुरु महाराजांना ठेवलेलं आहे आणि माझं असं एकदा भेटलं का मग ते लवकर विजत नाही. म्हणून मानेसराला माहित आहे, मानेसर इशारा करता तिथं बोलण्याचा टाइम बांधलेला आहे काय. तरी मी आपल्या भोकर तालुक्यातले जेवढे आता इथं लोक आलेले आहेत एवढ्याला एक आठवण ठेवा, मी तुमच्या गावात कधी अचानक येईल त्यावेळेस तुम्ही फक्त थोडस सहकार्य करा आणि आपलं संघटना करण्याचं काम आपण करू. हे मला इथं बसल्या बसल्या प्रेरणा दिली गुरुदेवानं. अरे एका जागेवरून जमणार नाही, संघटन करायचं म्हणजे फार मोठं काम आहे. तर हे काम आपल्याला एका जागेवर होणार नाही, नुसतं बोलून होणार नाही, करावं लागते. आपलं हे आहे माईक मध्ये आकार, लोक संघटित व्हायत आपल्या विचारातून आणि आपले विचार नुसते विचारत राहून कधीच. म्हणून मी एवढं आपल्याला सांगतो. आणि मी ज्या दिवशी तुमच्या खेड्यात कोणी येईल ना, त्या भोकर तालुक्यामध्ये 73 खेडे 4 वेळेस पायी फिरलो, 4 वेळेस. आणि मला सांगितलं 1 रुपयाचं काही आणू नका, नुसतं फुकट कोण देवाला या, फुकट शिक्षण मिळेल, फुकट तुम्हाला वागणूक मिळेल, एकाचीही तयारी नाही. एवढं बोलतो. आणि माझे हे मला बोलण्याची संधी दिली सरानं, याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि माझे हे वाटते शब्द दोन इथं समाप्त करतो. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.